मल्लेवाडी इथं राज्यमार्ग 153 वरील बस स्थानक सेंटर वडा ब्रिज या ठिकाणी रस्त्यालगत बॅरिकेड व गतिरोधक करून मिळावे त्याकरता आरपीआय अटवले गटाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मिरज बांधकाम विभागाचे कार्यकारी यांना निवेदन 11 मार्चला दिले होते। काम चालू न झाल्यास 17 मार्च रोजी आज रास्ता रोकोचा इशारा दिला होता, परंतु संबंधित कार्यालयाने आंदोलकांच्या मागणीची दखल घेऊन बुधवारी काम चालू करणे संबंधित लेखी आश्वासन पत्र दिलं। या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे। बुधवारपासून काम चालू न झाल्यास 24 मार्च रोजी परत रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष व तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे। यावेळी आरपीआय आठवले पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, ओबीसी संघटना मिरज तालुका अध्यक्ष दस्तगीर मुजावर, मालेवाडी गावचे सरपंच विनायकदादा पाटील, चेअरमन वसंतरावजी शिंदे, पोलीस पाटील अभय शिंदे, सनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष PWD अधिकारी गुळवे आणि राजपथ कंपनीचे बाहुबली प्रवीण भंडारी, रमजान मुजावर, प्रकाश क्षीरसागर, रावसाहेब दरुरे, दिलीप पवार, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिरज तालुक्याच्या वतीनं 11 तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाचा असा विषय होता की मल्लेवाडी या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आणि बॅरिकेडिंग बसवण्यात यावे। वारंवार अपघात होत असल्या कारणानं आमची मागणी होती। मग आज 17 तारखेला आज रस्ता रोकोचा इशारा दिला असता संबंधित कार्यालयाच्या गुळवे साहेब तसेच राजपथ कंपनीचे बाहुबली साहेब यांनी आपल्याला आश्वासन पत्र आज दिलेलं आहे की बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात येत आहे, म्हणून आपण तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ता रोकोचं आंदोलन आपण स्थगित करत आहोत। आज ह्या आंदोलनासाठी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायकदादा पाटील, चेअरमन वसंतरावजी शिंदे, पोलीस पाटील अभय शिंदे, दस्तगीर मुजावर, पत्रकार सनी पाटील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रकाश क्षीरसागर वगैरे सर्वच या ठिकाणी प्रतिष्ठित आमच्या गावचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी प्रथम अधिकाऱ्यांशी मनापासून धन्यवाद मानतो। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन धन्यवाद मानतो। आंदोलन करण्याआधीच त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला पत्र दिलं, त्याबद्दल सर्वांच्या अधिकाऱ्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर आपण काम चालू करावे एवढी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद।